नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आनंदी आयुष्याबद्दल. अनेकांना वाटतं की आनंदी असणं म्हणजे सतत हसतमुख राहणं. हो, पण ते तसं नसतं नेहमी. अगदी. आपल्या आजच्या चर्चेचा आधार असलेल्या स्रोतांनुसार खरा आनंद म्हणजे कठीण काळातही शांतता टिकवणं, जीवनात काहीतरी अर्थ शोधणं आणि भावनिक स्थैर्य. बरोबर. आज आपण आनंदी जीवनाची गुरुकिल्ली या नावाने जे काही विचार लेख आपल्याकडे आहेत त्यावर एक नजर टाकूया. आणि यातून अधिक समाधानी आयुष्यासाठी आपल्याला काय व्यावहारिक गोष्टी करता येतील हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. सुरुवात एका अगदी मूलभूत विचाराने करूया, जो या स्रोतांमध्ये वारंवार येतो, की प्रत्येकासाठी आनंदाची व्याख्या वेगळी असू शकते. म्हणजे काय आहे नक्की आनंद तुमच्यासाठी? स्वतंत्र की नातेसंबंध किंवा उद्देश? शांतता. हो. आणि महत्वाचं म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी यशाच्या किंवा आनंदाच्या फुटपट्टीने स्वतःला मोजणं थांबवणं, यावर खूप भर दिलाय. हो, आणि हे खरंच महत्वाचं आहे, कारण जसं तुम्ही म्हणालात, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, नाही का? त्यामुळे इतरांशी तुलना करणं ते टाळायला हवं असं स्पष्ट म्हटलं आहे. अगदी. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. स्वतःशी बोलताना आपण कसे बोलतो, म्हणजे टीका करण्याऐवजी एका मित्रासारखं समजूतदारपणे बोला. सेल्फ टॉक म्हणतात तसं. हो, सकारात्मक स्वसंवाद आणि त्याचबरोबर कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड. रोज फक्त 3 गोष्टी आठवणं किंवा लिहिणं ज्यांच्याबद्दल आपण आभारी आहोत. अच्छा, फक्त 3? हो. एका अभ्यासात असं दिसून आलं की काही आठवड्यातच लोकांच्या समाधानात खूप फरक पडला. वा. म्हणजे मानसिक दृष्टिकोन तर महत्वाचा आहेच, पण मग प्रत्यक्ष कृतीचं काय? म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याबद्दल काय सांगतात हे स्रोत? हो, त्यावरही बरंच काही आहे. अगदी साध्या गोष्टी, उदाहरणार्थ रोज फक्त 20 मिनिटं चालणं. फक्त 20 मिनिटं? हो, त्याने सुद्धा मूड सुधारतो, कारण ते म्हणतात ना, एंडॉर्फिन्स रिलीज होतात. आणि खाण्यापिण्याचं तर आहेच. पौष्टिक आहार, पुरेसं पाणी, आतड्याचं आरोग्य आणि आपलं मानसिक आरोग्य म्हणजे भावना यांचा थेट संबंध आहे असं एका लेखात म्हटलंय. खरंच? आतड्याचा आणि भावनांचा? हो, म्हणजे आतड्यातले जे चांगले बॅक्टेरिया असतात ना, ते काही न्यूरोट्रान्समीटर्स तयार करतात, जे थेट आपल्या मूडवर परिणाम करतात. बापरे, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आहेच. आणि याला जोडूनच झोपेचं महत्त्व येतं. पुरेशी झोप मिळाली की मेंदूला आराम मिळतो, भावना नियंत्रणात राहतात. आणि ते ध्यान, माइंडफुलनेस वगैरे, त्याचा काय उपयोग? हो, त्याचाही उल्लेख आहे. रोज फक्त 5-10 मिनिटं शांत बसणं, फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करणं, त्याने चिंता कमी होते आणि आपण वर्तमानात जास्त राहू शकतो, असं म्हटलंय. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्यांचा एकत्रित परिणाम खूप मोठा असतो. खरंच की नाही? खाणं, झोपणं, शांत बसणं, या साध्या गोष्टी थेट आपल्या भावनांशी जोडलेल्या आहेत. बरं, आणि नात्यांबद्दल काय? चांगले संबंध, मित्र, कुटुंब? हो ना, नात्यांवर तर विशेष भर आहे. जे लोक आपल्याला प्रोत्साहन देतात, समजून घेतात, त्यांच्यासोबत वेळ घालवणं महत्वाचं आहे. त्याने एक भावनिक आधार मिळतो. पण यात एक थोडा कठीण मुद्दा पण आहे, माफ करायला शिकणं. माफ करणं? ते कसं काय आनंदाशी जोडलेलं आहे? कारण राग किंवा द्वेष मनात ठेवला ना, की आपण भूतकाळात अडकून राहतो. त्याची नकारात्मक ऊर्जा आपली शांतता घालवते. माफ करणं म्हणजे दुसऱ्यासाठी नाही, तर स्वतःच्या मनशांतीसाठी गरजेचं आहे, असं या स्रोतांचं म्हणणं आहे. अच्छा, म्हणजे स्वतःसाठी माफ करायचं. अगदी. आणि त्याचबरोबर प्रेम, प्रशंसा व्यक्त करणं, जवळच्या माणसांना ते सांगणं, याने नाती घट्ट होतात. हे झालं नात्यांचं. पण आणखी एक गोष्ट जी मला महत्वाची वाटते आणि स्रोतांमध्येही आहे, ती म्हणजे जीवनाचा उद्देश, पर्पज. हो, बरोबर. स्वतःच्या पलीकडे जाऊन काहीतरी करणं, म्हणजे समाजासाठी, इतरांसाठी अगदी छोटीशी मदत केली तरी चालते. दयाळूपणाची छोटी कृती म्हणतात तसं. हो, किंवा मग एखादं अर्थपूर्ण ध्येय ठरवून त्याच्या मागे लागणं, यातून एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं. पण हे सगळं करताना वर्तमानात राहणं पण महत्वाचं आहे, नाही का? म्हणजे भविष्य किंवा भूतकाळात न रमता. अगदी. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं, सकाळचा चहा, खिडकीतून दिसणारं झाड. मोबाईलचा वापर कमी करण्याचा सल्ला पण आहे वाटतं. हो, नक्कीच. कारण आपण खूप जास्त वेळ आभासी जगात असतो आणि आजूबाजूचं खरंच जग बघायला विसरतो. हे खरंय. आणि या सगळ्याला पूरक असा एक विचार आहे, साधेपणा, सिम्प्लिसिटी. म्हणजे कमी गोष्टींमध्ये समाधान मानणं. हो, अनावश्यक वस्तू, अनावश्यक जबाबदाऱ्या कमी करणं. याने काय होतं, मानसिक ताण कमी होतो. गरजेपुरतं मिळवणं, अतिरेक टाळणं,
आणि महत्वाचं म्हणजे नाही म्हणायला शिकणं हो, ते खूप कठीण असतं कधीकधी. असतं. पण अपराधीपणा न बाळगता नाही म्हणता येणं हे कौशल्य आहे असं मानलं गेलंय. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे सतत काहीतरी नवीन शिकत राहणं. लाईफ लाँग लर्निंग. बरोबर. एखादं स्किल, एखादी भाषा, एखादं पुस्तक, त्याने मेंदू ताजातवाना राहतो. बदल स्वीकारायला शिकणं, स्वतःच्या प्रगतीवर विचार करणं, हे सगळं त्या आनंदी प्रवासाचा भाग आहे. तर या सगळ्या स्रोतांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आनंद काही रेडीमेड वस्तू नाहीये. तो आपल्याला तयार करावा लागतो. आपल्या कृतींमधून, म्हणजे आपले विचार, आपलं आरोग्य, आपली नाती, आपला उद्देश, या सगळ्यावर जाणीवपूर्वक काम करून तो हळूहळू मिळत जातो. हे एक सतत चालणारं काम आहे. अगदी. दलाई लामा यांचे एक वाक्य आठवते, जे तुम्ही म्हणालात त्याला अगदी जुळतं. आनंद ही तयार मिळणारी वस्तू नाही, तो तुमच्या स्वतःच्या कृतीतून येतो. बरोबर. तर मग आजच्या या चर्चेतून अशी कोणती छोटी कृती किंवा विचार आहे जो लगेच अंमलात आणण्यासारखा वाटतो? कोणते एक पाऊल आपल्या वैयक्तिक समाधानाच्या दिशेने महत्त्वाचं ठरू शकेल? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.